अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली। रोड शोला नैसर्गिक गर्दी नसून ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये लोक आणण्याचा आरोप त्यांनी केला। भाजप व मित्र पक्षात अंतर्गत भांडण सुरू असून महापालिकेत भाजपचे यावेळी 20 ते 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार नाहीत असा दावा त्यांनी केला। गुंडगिरी व ठेकेदारी करणारे उमेदवार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। सत्ताधारी धर्माच्या नावावर राजकारण करत असून जनतेकडून योग्य उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी केला। ती गर्दी खूप दिसली नाही। ग्रामीण भागातून भरपूर गाड्या आणि लोक आणलेले होते हे दिसलंय आणि लोकांपेक्षा पोलीस जास्त होती। जनतेला देवेंद्रजी काही फार भेटू नाही शकले असा माझं ठाम मत आहे। आता ते आले आहेत अमरावतीमध्ये, त्यांचा आजोळ आहे, त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, पण अमरावतीकरांचं त्यांनी अपेक्षा भंग केलेली आहे। तुम्ही बघितलंय की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते किती दादागिरी करतायत आणि आपसामध्ये त्यांच्या मित्र पक्षांमध्ये किती भांडणं आहेत। या भांडणं मध्ये त्यांचा उद्देश फक्त सत्ता आणि पैसा आहे। या ठिकाणी लोकांची सेवा हा अजिबात उद्देश नाही आहे। त्यांचे तेच भांडतायत आणि त्यांचे तेच एक दुसऱ्यांना मारणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। मागच्या वेळेला 45 होते, या वेळेला 20च्या वर 25च्या वर ही लोक नाही जाऊ शकणार, ही पण एक फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि आदरणीय देवेंद्रजींनी घोषणा केली की आम्ही खूप विकास केले, खूप आम्ही पैसा आणलेला आहे। कुठं विकास? तुम्ही बघा, ट्रॅफिक रूल्स बघा तुम्ही, का एवढी ट्रॅफिक आणि का एवढी घाण आहे? कारण तो ब्रिज जो आहे तो बंद करून ठेवलेला आहे। का बंद करून ठेवलेला आहे? कारण एका आमदाराला तिथली जागा धडपायची होती म्हणून त्यांनी तो ब्रिज बंद करून ठेवलेला आहे। मग ट्रॅफिकचं नियोजन आहे का? नाही आहे। घाण अख्खा अमरावतीमध्ये घाण आहे। घाण उचलायला ठेकेदार कोणाचे आहेत? कोणत्या तरी एका आमदाराचे असतील आणि मग ते सत्तेधारीमध्ये आहेत। मग याची व्यवस्था आदरणीय देवेंद्रजींनी काय केली? क्राईम रेट, केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम अमरावतीमध्ये होत आहेत आणि गुंडागर्दी करणारे लोक, त्यांचे गुंडागर्दी करणारे लोक, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर करणारे लोक आज त्या ठिकाणी नगरसेवकांच्या इलेक्शनमध्ये उभे आहेत। म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आणि नगरसेवक मधनं परत कॉन्ट्रॅक्टर, असा हा गोंधळ आहे। हा गोंधळ निस्तरता बीजेपीला आलेला नाही। हा गोंधळ सत्ताधारी जे आमदार आहे ते राष्ट्रवादी अजित पवारांचे असो किंवा अजून अपक्ष लोक असो जे बीजेपीला सपोर्ट करतायत, त्यांचा फक्त गोंधळ आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।